रामकृष्ण हरी श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या ठिकाणी आपल्याला संजीवन समाधी पाहायला मिळेल आणि संजीवन समाधी आहे आणि पाठीमागे भगवंताची स्वयंभू मूर्ती आहे. जगातली पहिली संजीवन समाधी म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजांची आणि सावता महाराजांचे अभंग या ठिकाणी सर्व मंदिरामध्ये लिहिलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. सावता महाराजांचे अभंग 40 आहेत आणि नाथ महाराजांनी लिहिलेले 13 अभंग आहेत. असे आपल्याला अभंग पाहायला मिळतील. नामदेव महाराजचं एक अभंग आहे, धन्य ते आरण रतनाची खाणं जन्मला आणि धान सावतात. या ठिकाणी सावता महाराजांच्या मंदिर समाधीसमोर गरुड खांब आहे आणि या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांचे शिष्य म्हणजे गुरव समाजामध्ये काशिबा महाराज गुरव हे यांची या ठिकाणी आपल्या समाधी पाहायला मिळेल. काशिबा महाराजांनी सावता महाराजांचे अभंग जिवंत ठेवले. सावता महाराजांचे अभंग त्यांनीच पूर्ण लिहिले आणि सावता महाराजांनी त्यांना डायरेक्ट विश्वरूप दाखवलं होतं. हे काशिबा महाराज गुरव या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला सावता महाराजांच्या समाधी पुढेच पाहायला मिळेल. यांचाही उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो. त्यांची मला वाटतं पुण्यतिथी डिसेंबर महिन्यामध्येच असते. आता त्यांची जवळ त्यांची आलेली आहे आणि या ठिकाणी सावता महाराजांनी ज्या शेतामध्ये महाराजांना मसोबा अडवाला होता तो मसोबा महाराजांनी उचलून बांधावरती ठेवला. तो मसोबा आजही आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी सावता महाराजांचा तो महाराजांनी बांधावरती उचलून ठेवला तो मसोबा आहे. हा मसोबा जगातील आगळा वेगळा मसोबा आहे. सर्व मसोबांना काही लागतं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, पण हा मसोबाला काही लागत नाही. कुणी या काही मसोबाला स्त्रिया चालत नाहीत पण या मसोबाला सर्व चालतात. या ठिकाणी ह्या मसोबाला म्हणजे महाराजांचे काम या रे लहान थोडं या ते गलती नारी नर म्हणजे ह्या मसोबाला सर्व ठिकाणी या ठिकाणी चालतात. हा सावता महाराजांचा मसोबा आपल्याला पाहायला मिळेल. ही संत शिरोमणी सावता महाराजांची वीर आहे. ज्या वीर स्वतः भगवंतांनी काम करू लागलेली ही सावता महाराजांची वीर आजही आपल्याला सावता महाराजांच्या मंदिरापुढेच पाहायला मिळेल. ही पहा महाराजांची वीर आणि या विहिरीचं पाणी पूर्ण गावाला नळासाठी वापरलं जातं. अशी संत शिरोमणी सावता महाराजांची वीर आजही आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळेल. रामकृष्ण हरी. या ठिकाणी श्रीफळ हंडीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. सावता महाराजांच्या संजीव समाधी सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी श्रीफळ हंडीचा कार्यक्रम असतो. जगातील आगळा वेगळा हा कार्यक्रम असतो. रामकृष्ण हरी.